राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज मुंबईतल्या गरवारे क्लब हाऊस इथं बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात येणार आहे। या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती असेल। प्रामुख्याने बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते धीरज शर्मा यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। बिहारमध्ये आज राहुल गांधी 3 जाहीर सभा घेणार आहेत। या सभेमध्ये अखिलेश यादव देखील हजेरी लावणार आहेत। गाझीपूरमध्ये अफजल अन्सारी यांच्या प्रचारासाठी ही सभा असेल। भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आज काशीमध्ये प्रचार रॅली घेणार आहेत, तर गृहमंत्री अमित शहा दुपारी 3 वाजता वाराणसीच्या गोसाईपूरमध्ये प्रचार रॅलीला संबोधित करतील। या रॅलीमध्ये एनडीएचे काही नेत्यांसह खासदार, आमदार सहभागी होणार आहेत। अल्पवयीन आरोपीला गाडी चालवायला दिल्याप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या विशाल अग्रवालच्या अडचणीमध्ये आता आणखी वाढ होणार आहे। ड्रायव्हरचं अपहरण आणि धमकी दिल्याच्या गुन्ह्यामध्ये पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे। रॅपर आयलनला पुणे सायबर विभागानं नोटीस बजावलेली आहे आणि कार अपघातात दोघांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीचा फेक व्हिडिओ आर्यननं बनवलेला होता आणि आपण फक्त कंटेंट क्रिएटर आहोत, त्यामुळे हा गुन्हा मागे घ्यावा अशी विनंती त्यानं पोलिसांना केल्याची माहिती कळते। पुणे पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र लिहिलंय। कोझी पब आणि ब्लँक हॉटेलमध्ये जाऊन पोलिसांना पंचनामा करायचा आहे। हे दोन्ही पब राज्य उत्पादन शुल्क विभागानं सील केलेत आणि अल्पवयीन मुलांना दारूचं बिल कसं भरलं, त्यांना कोणाचं क्रेडिट कार्ड नेमकं वापरलं याची तपासणी आता पोलीस करणार आहेत। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये चाऱ्याचा प्रश्न हा गंभीर होत चाललाय, त्यामुळे पशुधनासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। कुरनूर धरणापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असूनही कुरनूर धरणापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असून सुद्धा शेतकऱ्यांचा चाऱ्याचा प्रश्न जनावरांसाठी अत्यंत गंभीर होत चाललेला आहे। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातल्या खंडाळी गावात वीज कोसळतानाचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झालाय। सोलापूर जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस पडलाय आणि या अवकाळी पावसामध्ये अनेक ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्यात। यावेळी पावसाची दृश्य कॅमेऱ्यात कैद करताना वीज कोसळतानाची ही लाईव्ह दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे। बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे प्रचंड नुकसान झाले। तुफानी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला आणि या वादळी वाऱ्यामुळे मलकापूर सोलापूर महामार्गावर दाताळा नजीक असलेला टोल नाका अक्षरशः ओढून गेला। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। सांगलीमध्ये दुष्काळी जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। उमदी, संघ आणि बालगावसह आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये गारपीट झाली आहे। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले। पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत। राज्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये पुढचे 3 ते 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। नांदेड, हिंगोली, धुळे, जळगाव आणि चंद्रपूरमध्ये पुढचे 3 दिवस तर अकोल्यामध्ये 4 दिवस उष्णतेचा लाटेचा अंदाज आहे। यवतमाळ हा राज्यातला सर्वात उष्ण जिल्हा ठरलाय। विदर्भात सध्या सूर्य चांगलाच कोपलाय। यवतमाळ हा राज्यातला सर्वात उष्ण जिल्हा ठरलाय आणि यवतमाळमध्ये काल तब्बल 46 अंश तापमानाची नोंद झाली आहे आणि पुढचे 2 दिवस विदर्भातला पारा हा चढाच राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला। 10वीचा आज निकाल लागणार आहे। दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे। सकाळी 11 वाजता बोर्डाचे अध्यक्ष पत्रकार परिषद घेऊन या निकालाबाबत माहिती देतील आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईटवर 10वीचा हा निकाल पाहता येणार आहे। येणाऱ्या जून महिन्यामध्ये 10 दिवस बँकांना सुट्टी असेल। एकूण 5 रविवार आणि 2 शनिवार आणि इतर कामांमुळे 3 दिवस असे एकूण 10 दिवस बँका बंद राहणार आहेत। जळगाव ते पुणे विमानसेवेला आजपासून सुरुवात झाली। जळगावकरांच्या मागणी असल्यामुळे आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला।
कोकण रेल्वेकडून रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान येत्या शुक्रवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक असेल, त्यामुळे 3 गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला.